जय शिवराय. जय शिवराय. परत एकदा मी ॲडव्होकेट शैलेश गोळे. आपण आलेलो आहे स्वामी समर्थ मठ योगी नगर धोंदळी. गुरुवारी आहेत योगीराज गुरुवारी श्री यशवंत महाराज यांच्या मठामध्ये. हा परिसर अतिशय सुंदर आहे. पावसामध्ये इथे आहे मठाच्या बाजूला नदी. ही नदी आत्ताच बघा कशी फुल झाले. हा एक परिसर अत्यंत छान आणि देखणीय आहे. हा मठात तर आपण जाऊयात. तत्पूर्वी आपण इथे हे बघा हे दिसतंय जागा वगैरे फूड. आज गुरुवार आहे. गुरुवारची खूप गर्दी असते. भरपूर माणसं येतात. तत्पूर्वी आपण काय करूया, हे हारवाले काका आहेत, आपण यांच्याकडे जाऊया. बघा हे हारवाले काका आहेत. यांच्या व्यवसायाची आपण थोडक्यात माहिती घेऊया. हा डॉगी. काका नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त मस्त. काय नाव आपलं? दिनेश पाटील. राहायला कुठे आहेत? गावात. किती वर्षापासून व्यवसाय करताय? हा व्यवसाय माझा झाले 7-8 वर्ष झाले, पण आता 2 वर्ष झाले कंटिन्यू बसतो इथे. बरं. मेहनत कशी आता? मेहनत देवाच्या आशीर्वादाने बरं चाललंय. देवाच्या आशीर्वाद. बघा काकांचं म्हणणं आहे की देवाच्या आशीर्वादाने बऱ्यापैकी होणार आहे. बरं काकांकडे आपण थोडक्यात त्यांचा व्यवसाय कशा प्रकारे करतात, मेहनत कशी करतात त्यांची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. कारण की सर्वसामान्य माणसं शक्यतो वरती येत नाही आहेत. त्यामुळे आपण काकांना विचारूया. काका बरं, तो व्यवसाय तुम्ही करताय त्याची मेहनत वगैरे कशी आहे? मेहनत भरपूर आहे. किती वाजता उठता सकाळी? सकाळी 3-3:30 वाजता मार्केटमध्ये जायला लागतो. आणि मग तिथून फुलं हाणून मग जे रोजचे ठराविक गिराईक आहेत त्यांना रोज घेऊन जायला लागतं, द्यायला लागतं. मार्केटला ह्या पावसा पाण्याचं कसं जाता मग? पावसा पाण्याचं सकाळी बाईकवरती जातो. त्याच्यामध्ये जाऊन मग तिची फुलं बिलं घरतो. पावसाची फुलं भिजलेली येतात सर्व. पावसामध्ये जास्त फुलं राहत नाही. मग आता म्हणजे फुलांचं ते आता मार्केटला आता सध्याचा रेट आणि त्या फुलांचा व्यवसाय, त्या फुलांच्या व्यवसायामुळे मग तुमचा काय लॉस प्रॉफिट काय? तर लॉस प्रॉफिट आता तर मंदी असतो तेव्हा थोडा असतो प्रॉफिट. आणि सीझनच्या वेळी थोडे फुलांची किंमत वाढते. ओके. मग ती फुलं थोडी महाग होतात. महाग आल्यावरती मग काय फुलं थोडे हार जास्त लोक होतात, एवढी महाग देतो आम्ही. बरं. म्हणजे लॉस आणि प्रॉफिट असं काय नाही, सर्वांची मनं जिंकायची आहेत. मनं जिंकल्याच्या नंतर जे काय माणसं काय सहखुशीने येतात ते. बरं बरं बरं. आणि अच्छा हे दर गुरुवारी इकडे असतं का? हो हो हो. दर गुरुवारी स्वामींची सेवा. हो, स्वामींची सेवा. माऊली आपल्याला देतो, थोडंफार मदत करते. मला काय देऊ तुला? वीसची फुले. ओके. तुम्ही पण इकडचे आहात का? हा, आम्ही इकडचे. चलो. काय नाव आपलं? विघ्नेश कुंडलिक नेटके. आपलं नाव? अंजुमन. अंजुम. आपण काय करता? यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, माझा रिअल इस्टेटचा बिझनेस. रिअल इस्टेट. मग इकडे काय खासियत आहे? काय आता दर गुरुवारी आम्ही स्वामींचं दर गुरुवारी करतोच असं. दर गुरुवारी आमचं असतं. आज आम्ही नवीन बुलेट घेतले. अरे वा वा वा. अभिनंदन अभिनंदन. बघा म्हणजे नवीन बुलेट घेऊन शनी डायरेक्ट स्वामींच्या डायरेक्ट शोरूम मधनं स्वामींची आता चरणी आता चावी ठेवून त्यांची पूजा करायची. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. पुढच्या वेळ वाटीला आमच्या सोबत राहावं अशी आमची लहानपणापासून आम्ही स्वामी समर्थ करतो. ते आमचे देवच आहेत आमचे. ओके. सर्वस्व. बघा हे पहा, हे आहे स्वामींचा मठ. जवळपास इथून तळोजापासून तो 2 किलोमीटरवरती असेल, 2 ते 3 किलोमीटर. घोडगावच्या आतमध्ये योगीनगर धोंदळी म्हणून आहे. तर इथला जर परिसराचा जर न्याय असेल तर नक्कीच या. आणि इथे आल्याच्या नंतर हे काकांना भेटायचं विसरू नका. इथली सगळी माहिती हे काका तुम्हाला सांगतील. इथला मठाचा परिसर, मठामध्ये इतिहास वगैरे सगळं काकांना माहिती आहे. हे का हे इतिहासाचं आहे. आणि कधी आलात तर काकांकडनं हार घ्यायचं विसरू नका. हार आणि फूल आहेत.
आणि काय माहिती हवी असेल तर काकांकडनं घ्यायची. आणि इतर कोणालाही कसलीही कमतरता असेल, इथून रिक्षा वगैरे नसेल, इथून तर शक्यतो रिक्षांचा प्रवास नाही होत, पण तुम्ही कधी आलात ओला वगैरे काय करून आलात तर हे काकांना सांगा, काकाच्या ओळखीनं तुम्हाला रिक्षा वगैरे देतील. तर आपण थोडंसं आतमध्ये जाऊया. काका थँक्यू सो मच, धन्यवाद काका. ओके, ऑल द बेस्ट. या देवाचं दर्शन घेऊन धन्यवाद. हे आहे परिसर, हा आहे इकडे आहे नदी भरलेली आहे. ह्या पावसाच्या ह्याच्यामध्ये सगळी नदी भरलेली असून ही पहा नदीला काय पूर आलेला आहे आता. म्हणजे सध्याचं सिच्युएशन, पावसाचं वातावरण आणि ह्या सगळ्या गोष्टीचं आहे. इकडे आहे हे बघा, दिसलं आपल्याला. हे आहे, आपण आलो आहे मठात. हे मठात आहे आणि हे मठातील पारायण कट्टा. हे आहे स्वामींची सेवाभावी आश्रम. हे आहे दत्त, हे पटांगण आहे. ह्याची पुरातन माहिती आपल्याला मिळेलच, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाकूच. तत्पूर्वी आपण ही एक शॉर्ट म्हणून आपण देतोय, हे पाहून घ्या. मी ॲडव्होकेट शैलेश गोळे, गुरुमाऊली ऑनलाईन झोनचे सर्वेसर्वा. नमस्कार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण माहिती आपण नक्कीच देऊ. जय शिवराय.